सोटूजी आगमाने यांच्या निवासस्थानी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झाली आहे। शक्ती आहे स्वयं शक्तिशाली सकाराम भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे सद्गुरू महान टाके बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच मातोश्री वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। तसेच मार्गदर्शक अध्यक्ष साहेब आमचे भिवापूर परिसराचे गजानजी दुधपजारे माझे मार्गदर्शक मंडळाचे यांना माझा नमस्कार। तसेच संचालक नितीन भाऊ ठाकरे यांना माझा नमस्कार। तसेच भुयार परिसरातले मार्गदर्शक रत्नाजी बारबुदी यांना माझा नमस्कार। उमरेड शाखेचे धनराजी जिपकाटे यांना माझा नमस्कार। तसाच मंचाला सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। ह्या मार्गामध्ये सोटूला चांगली गोष्ट खरी आहे, पण सोटू माझ्या पहिलं धडता उडत होती, हे परमात्मा एक परमात्मा दोन म्हणे। म्हणलं बापू तू एक दिवस मार्गात येशीनच, तू मार्गात येशील म्हणजे आपण अनेक वाले मार्गात आल्यावर अनेक वेळा जास्ती गोष्टी येते, तो आपल्याला हसते। तो मला हमेशा म्हणे काका एक परमात्मा एक परमात्मा दोन असा म्हणे, मला हमेशा मंत्र आहे। म्हणलं बापू तू एक वेळा मला विचारशीनच हा मार्गाची कंडिशन, पण जेव्हा तो त्याच्या दुःख निर्माण झाले तो म्हणे काका मला हा मार्गात यायचं आहे म्हणे। म्हणलं पाय बापू तू, म्हणून ह्या मार्गामध्ये एवढी शक्ती आहे, कारण तर सत्यानं सेवा वागत असल तर त्याच्या केसाला धक्का लागू देत नाही, एवढी करंट आहे। चांगला अनुभव आलाय मले। काहून ह्या मार्गामध्ये तत्व शब्द निर्माण चालला तरी काही कमी नाही। फक्त दिवस पहिला ज्या दिवशी मी मार्गात जुळलो तो दिवसाची आठवण ठेवली तर भगवंत 24 घंटे आपल्या पाठीमाग आपली रखवालकी करते। काहून बाबाचं असं म्हणणं आहे का माझा सेवक अडाणी परवडला शिकला ना परवडला, शिकला आहे तो जास्ती अतिशय ना होते, तो चबल केला काही नाही। तत्व शब्द निर्माण चालला या मार्गामध्ये, जो नमन तो जमन नाही तर काय नाही। मी भगवंताचा सेवक आहो, सकाळी उठलो बाबाजी विनंती केलो, चाललो इकडं बाहेर तुळण घ्या, असं झालं तसं झालं। अरे काय भेऊन चला भगवंताले, तुमच्या केसाला धक्का लागू देईल भगवंत, कोणी काही करू शकत नाही मार्गामध्ये। अज वैद असन तरी खातो म्हणाल तरी खाणार नाही। ज्या वैद्यानं मला चॅलेंजमध्ये केलं होतं तो वैद मले त्याला एक दिवस मी म्हणलं होतं तू मला विचारायला येशील, पण तो वैद मले एक दिवस आला विचाराले बापू ह्या मार्गामध्ये तू यावं मी वार करून पाहिलो म्हणे, पण नाही जमला म्हणे। म्हणलं कर तू सत्याचा सेवक आहो मी, तरी मला धक्का लागला नाही। काहून तो मला भेऊन चालायचा आहे भगवंताले। मले कोण्या मार्गदर्शनची भीती नाही, कोण्या सेवकाची भीती नाही, फक्त मला भीती आहे माझ्या भगवंताची, माझ्या भगवंताची। ज्या दिवशी मी मार्गात जुळलो तो दिवस फक्त मला आठवण ठेवायची आहे, माझी परिस्थिती होती कशी त्या दिवसाला मला आठवण ठेवायची आहे। आपण हे दिवस विसरून गेलो तरी आपल्याला भगवंत आपल्यापासून केव्हा दूर जाईल बा काही हे नाही आहे। आपण भगवंताने धावा केला तरी भगवंत आपल्या जवळ येते। आम्ही त्या दिवशी चर्चाबाईकडे गेलो, महेश भाऊ मंगळकर यांच्या निवासस्थानीमध्ये रामकृष्ण भाषाने मला तेच उभं केलं। माझी घाबरली होती, काहून तर मी पहिला कधी गेलो नव्हतो, मला माहीत होतं, पण मला यांनी नेलं होतं शेवकानं। एका शेवकाच्या तो म्हणे हायच नाही होतं म्हणे, खोटं बोलला होता माझ्या संग। दुसरा शेवक आला चला म्हणते, मला माझं जेवण झालं। त्या दिवशी आम्हाला डुकर आडवा आला तहसीलीपासून, त्या डुकरानं पाळलं, भाषा पडला साईडला, गाडी पडली, मी पडलो, भाषा म्हणलं, भाषा बोलला नाही, धकधक धकधक काल करे भगवान बाबा हनुमानजी भगवान बाबा 5 वेळा म्हणलो, ए वासा म्हणलो, अय म्हणते। नितीन भाऊले फोन लावा म्हणलो, नाही म्हणते। नितीन भाऊले फोन केला पटकन, नितीन भाऊ आला का झालं बलभाऊ म्हणते, मला पडलो म्हणलो। आमची आम्हाला काही लागलं ना, थोडं बहुत लागलं, आमची गाडी थोडंसं धोबरी फुटफट झाली, पण भगवंताची लक्ष होती, कुठेतरी आमची कल्पना झाली असेल, पण भगवंतानं आम्हाला त्या दुःखातून मुक्त केलं। एवढी शक्ती आहे। म्हणून या शाळेमध्ये आपण चर्चा बैठकीमध्ये गेलो नाही तर आपण काही पास होऊ शकत नाही। आपल्या घरी बाबा बाबा म्हणलं ती झालं, फक्त आपल्या घरी भगवंताची प्रतिमा आहे, मा कोण का करते। शाळेमध्ये शिकला नाही तो कधी पास होणार नाही, तो राहिला आपला असा तल माझी करत, असं झालं ते तसं झालं। म्हणून बाबांनी सांगलं का माझ्या मोगद्याला नको येऊ, पण चर्चा बैठकीमध्ये जाणं अवश्य आहे। काहून तर चर्चा बैठकीमध्ये कोणता सेवक का सांगते, कोणाच्या मुखातून कोणत्या गोष्टी निघते, ह्या गोष्टी आपल्या कानामध्ये भरून ठेवायला लागते। आज कॅन्सरवाले लोक सुधरून गेले, महारोगवाले लोक सुधरून गेले या मार्गामध्ये, एवढी करंट आहे। यात 36 कोटी आपण देव फेकले, 36 कोटी देवाची विसर्जन केलं, पण एकही धावून आला, श्री भगवंत धावून आला। पण
आपल्याला कोणाची भीती नाही, फक्त त्याची भीती आहे. अरे आपल्यावर किती संकट येईल तरी भगवंत धावून येते, हे चालनमंदी आहे. मला चांगला अनुभव घडला आहे. मला गवाऱ्या नागानं वावरामध्ये वार केला होता, सुनील बराडेच्या वावरामध्ये, पण मी डगमलो नाही. प्रेमदासजी वाटकर यांच्या गेलो मी, म्हणलो बापू अशी झाली तर मारली किकनं सटणं दवाखान्यात नेलं. मार्गदर्शन साहेब मापर्यंत आले, मग अंगाले चट्टे येऊन गेले. डॉक्टर इंजेक्शन लावली, पण होयच नाही इथे तर काय होणार आहे. सत्याचा सेवक होतो मी, सत्याचा सेवक होतो मी, डगमलो नाही. फक्त माझी बीपी लोड झाली होती. पहा एवढा अशा मार्गामध्ये शक्ती आहे. दुसरा अनुभव आला होता मला जेव्हा मी कच्चित होतो. माझे मार्गदर्शक संपतरावजी शेंद्रे, अद्यार परिसरामध्ये सुरेशजी खानपुरे, मी काळचा मास्तका नव्हतो तेवढ्या माजून मला वार केला होता, तरी मी घाबरलो नाही. 3 दिवस सासऱ्याच्या गावला गेलो. 3 दिवसाच्या कार्य होऊन सऱ्या साहेबाला सांगलं, साहेब जाता येते का, राहता येते, जाता येते म्हणे. माझा पाय सुजला. माझ्या सासऱ्यानं माझ्या लक्ष केलं, जावे म्हणते पाय काऊन सुटला तुमचा. नाहीजी म्हणलं, हे काडी उतली म्हणलो, काटा उतला म्हणलो. दुसऱ्या बाईच्या जे माघरची बाई मुक्ता म्हणते, जाबाई मार्गात आहे, कार्यकर्ता कोण आहे, संपतजी शेंद्रे आहे. म्हणजे सांगलेला का नाही म्हणलं. पा भगवंताची लक्ष, ह्या पछेडी मार्ग एवढा खराब होता. पहिलं आपला गोटंगाव मार्ग कच्ची रोड होता. माझा गोप त्या पछेडी म्हणजे 18,000 गाण होता. त्या सोनारानं मले खोटं बोलून सध्या त्यानं गोपना दिला, पैसा घेऊन घेतले. पण माझ्या पत्नीचा विचार होता का राहायचं, पण भगवंताची लक्ष माया होती. मी म्हणलो जायचं. त्या सोनारानं मला 5 वाजवले गोप आणून द्याले, पैशाचा पुरे 18,000 घेऊन टाकले माझून. पण भगवंताची माया का लक्ष होती. मी आपल्या घरी आलो. भिवापूरला आल्यावर माझा भासा भेटला, भागेपूरचा मारुती गोंगल. मामाजी म्हणते काऊनजी, म्हणलं भासाजी गावाला जायचं आहे, चला देऊन देतो म्हणते. भाषण आणून सोडलो घरी. 5 पैसे न घेतले, वापिस गेला. पैसे घे म्हणलो तरी भगवंताजवळ येऊन ठेवलं का, भगवान बाबा हनुमानजी ज्या दिवशी मी त्या मार्गात गेलो, पहिला दिवस तुझ्या चरणी मेलो. एका रात्री तू माझा पाय उतरला पाहिजे. मार्गदर्शनला शब्द दिलो, साहेब अशी गोष्ट झाली मले, या तुम्ही होणारे म्हणते. कुठं अड्यारले कच्चीचा सेवक, ते नाही डबडलो. 3 दिवस माझा पाय सुधरून राहिला, तरी भगवंताला शब्द दिलो, माझा पाय उतरला. मग किती या मार्गामध्ये करंट आहे का. तुम्ही कापसावर गोलंड्या खालता, हो गया तक मेरा बाबा का बाप. मा कोण करते रे, कोण मार्गदर्शन आहे. अरे कोणी कोणाला काही करत नाही, त्यांना दिसतात त्याले तो का करत आहे, तो पात्र आहे ते. माझ्या मालकानं मला सांग काल तोल वाजवलं, ते धान काढायचं म्हणलं. म्हणे मी म्हणलो मला हवन आहे, ते हवनं नेहमीच आहे म्हणे. भगवंताला येऊन मागलो का, भगवान बाबा हनुमानजी त्याच्या घरी मशीन आली पाहिजे म्हणून. पण मशीन आली, पण मी भगवंताला सांगलो बाबा मी चाललो, पण मला हवन भेटलं पाहिजे. 10 वाजता माझे धान निघलं, मी हवनाला आलो. मग किती भाव शक्ती आहे भगवंतामध्ये, किती शक्ती आहे. आणि कापसावर कोलांडा टाकतो आपण. अरे सगळं ते तुम्हाला गाडी देते, घोडं देते, सगळं देते का, पण तुम्हाला घेता येते पण खाता येत नाही. ह्या मार्गाचा सेवक जो ह्या मार्गामध्ये चतुरपणा करण, हमपणा करण, तो मार्गाचा सेवक नाही. का म्हणणं आहे त्या सेवकानं आताच बोलून द्यायचं, मायपो येऊन सनी काय का सांगता म्हणून. मेल्यासारखा मुंगी म्हणून साखर खाईल तो मार्गाचा सेवक. हमपणा करण तो मार्ग जमणार नाही. काहून बाबा सांगला येता किती जाता किती. आज मार्गामध्ये सेवक लाखोशे आहे, लाखोशे सेवक आहे. फक्त बोटावर चालणीवाले फक्त 100 50 सेवक चांगले आहे, बाकीचे असेच आहे का. मी हा भगवंता सेवक मार्गदर्शनाची कायची गरज लागते. मी भगवंताला येऊन मागतो, मी भगवंताला सांगतो मीच कार्य घेतो, असं होऊ शकत नाही. दुःख निर्माण झाले म्हणजे मार्गदर्शनाची आठवण येते. गजानजी दूध पदार्थ चांगला नाही आहे, तो फलाना कार्यकर्ता चांगला आहे, तो चांगला नाही, तो चांगला आहे, तो चांगला आहे. तो तुम्हाला का देते, तुम्हाला का पगार देते कार्यकर्त्याला देतो तुम्ही नाही. तुझी करणीच नाही चांगली तर कुठून तुला फळ भेटवलो का. तुझे मनामध्ये साफ आहे का, मैला पुरा काढून टाकायचा, एवढाही वकून टाकायचं, तेव्हा सांगायचं. माझ्या मार्गदर्शन संपतरावजी शेंद्रे सांगतो तुम्हाला, चालामध्ये ये बापू म्हणे तू पक्की मंदी होय पण हुशारीने चाल. एक दिवस तुझ्या गारपीट पडल म्हणे, सेवक एक होईल तर बाजू एक येईल म्हणे. त्याचा शब्दाला अजून मी तोडून दिलाय. तशीच परिस्थिती आहे मार्गाची, तशीच परिस्थिती आहे. तरी मला भेऊन चालायचं आहे. बापू तू मोठा तर तू मोठा, मी छोटा तर मी छोटा. काहून मी लहान तू मोठा, तू मांजीचा आहे तू मोठा मी लहान. काहून तर मला मुंगी म्हणून साखर खायची आहे, साखर खायची आहे मला. या मार्गामध्ये मला चालायचं आहे. ह्या मार्गातून मी कधी निघलो तर भगवंता मला इचकल्याशिवाय ठेवणार नाही, हे चालनमध्ये चान्स आहे. काहून तर मला लोक दुःख निर्माण होते. सांगायला गेलं मुलगा
सांगायला गेलं तर भरपूर आहे, सांगायला गेलं तर भरपूर आहे. बाबांनी का सांगलं होतं? तत्वशब्द नेम तुम्हाला कसे दिले होते? तुम्ही सकाळी विनंती करता का सांगता भगवंताले, भगवान बाबा हनुमानजी मी जुने विचार बंद केले, मी वाईट वाचना चालणार नाही, मी कोणाशी खोटं बोलणार नाही. बोलते माणूस खोटं, तुम्ही सगळं सांगता आणि मग संध्याकाळी भगवंताले माफी मागता, बाबा माझी ही चुकी झाली माफ कर, बाबा माझी चुकी. म्हणजे बाबा तर नोकर आहे का तो? नोकर आहे? एक वेळा माफ करत, दोन वेळा, तिसऱ्यांदा माफ नाही करत. तिसऱ्यांदा त्याच्या बोर्डावर केस गेले तो लिहते तिकडं पाठवते. ह्या मार्गाची अशी करंट आहे. म्हणून सत्यानं चाला, सत्यानं चाला, केसाले धक्का लागू देत नाही. मी लिहून देतो. एखाद्या सेवकाला म्हणल्या मार्गामध्ये का मी दुःखी आहो आणि मी माझं सगळं काही बरोबर आहे पण मी या मार्गामध्ये फजित आहो असा कोण म्हणते? कोणीच नाही. सगळं ह्या मार्गामध्ये सुखी आहे. ह्या पुनर्वसन राजुर्ली मंडळाचा कुर्जेकर कार्यकर्ता माझ्या घरचीचा मामभाऊ भाकरे, तो म्हणे त्याच्या आधी वाहू नव्हते. मी सांगतो तुम्हाला आता. त्यानं का म्हणलं, मी बायकोने सक लावे, नवराही सकीला बायकोही सकील या मार्गामध्ये पाहून घ्या त्याची भोपलशाही. बायको म्हणे तू असा आहेस, नवरा म्हणे तू तशी आहेस. आणि भाषण द्यायला लावतो तो म्हणे सुख समाधान नाही. ते पडुरेबाई मंडळाची तिनं सांगलं का रे बापू म्हणे तुझ्या मार्गात आलास, हे जिलेबी केलास, लाडू केलास, कोणासाठी केलास म्हणे, तू का सांगत आहेस म्हणे तू. जेव्हा म्हणे त्याचं उभं केलं मी त्याला उत्तर दिला, त्याला खालतं मुंक टाकलं. म्हणलं भाऊ इकडे माग, तू किती शिकलास का? म्हणजे मॅट्रिक. तुला का सांगलं भगवंताना? त्या बायकोला सक लावतेस आणि ते तुला सक लावते. ह्या मार्गामध्ये भाऊ सकाची बिमारी जमत नाही. आणि सकाचा माणूस असा त्याला पटणं मार्गाच्या बार काढायचं. शेवकी शेवकासंग बोलते, सेवक सेवकासंग बोलते, अरे तुझ्या मनामध्ये साफ आहे का बुद्धी? ह्या महिला मला साफ कर, ह्या महिला साफ कर, तेव्हा कुणाला म्हणायचं. असं ह्या मार्गामध्ये जमत नाही. साखर म्हणून मुंगी खाई, तो ह्या मार्गात जमन, भोपशाही करण, तो असाच फळफळत राहील. म्हणून असा तत्वशब्द नियमानं चाला. तुम्ही चाला, मी पण चालीन. येथेच मी आपल्या दोन गोष्ट समाज करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद बालूभाऊ. खूप सुंदर असे मोलाचे आम्हा सेवकापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केलं. खरंच मानते की बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला जीवनात चालण्याकरिता 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहेत आणि यांच्या देहधोरणाने आपल्याला चालायचं आहे आणि या मार्गामध्ये आपल्याला नमाचं आहे. तेव्हा आपण या मार्गामध्ये जमून खरंच खूप सुंदर असे मोलाचे आम्हा सेवकापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केले. धन्यवाद. यानंतर